पुढचा षटक घेऊन येतोय साजन. आता पण बघूया साजन आपल्या गोलंदाजीची काय कमाल दाखवत होते. त्याला फेस करतील रोहन. राकेश. पहिला बॉल. स्वैर असा चेंडू. डॉट बॉल. थोडासा लूज असा बॉल टाकलेला होता आणि त्याच्यावरती त्यांना डॉट बॉल मिळालेला आहे. दुसरा बॉल आणि हा षटकार मारलेला आहे राकेश यांनी. 2 बॉल 6 रन. पहिला षटकार आलेला आहे साजनच्या बॉलिंग वरती. दुसऱ्या बॉलला डीजे. वैद्य वॉरियर्स आणि कुलकर्णी मंडप यांच्यातला हा सामना, आजच्या दिवसातला हा 5वा सामना. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे. सर्वशाखीय ब्राह्मण सभा आयोजित BCL. आणि झेलबाद होताना दिसतोय पहिला गडी बाद. उमेश बेलसरे आणि या षटकातला हा चौथा बॉल. डॉटच्या रूपाने स्कोर झालेला आहे 6 रन आणि 1 विकेट. पुन्हा एकदा डॉट बॉल आलेला आहे. कॅच अशी कॉल करण्यात आलेला आहे आणि हा 3 फिल्डरच्या मध्ये मधोमध पडलेला बॉल आणि रन धावण्यात आलेले आहेत 2. एक ओव्हर नंतर धावसंख्या झालेली 8. 8 रन 1 विकेट. दुसरी ओव्हर परीक्षित हा घेऊन येतोय. बघूया परीक्षित आपल्या संघासाठी किती धावांचा बचाव करतो. समोर फेस करतील राकेश. राकेशने हटवलेला हा केवळ 1 रनासाठी.
दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आणि 1 रन आलेला आहे. एक उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे आणि तेवढीच उत्कृष्ट चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. ऑफ साईडच्या दिशेने तटावलेला चेंडू. चांगला असं क्रिकेट बघायला मिळतंय आणि 2 धावांच्या नंतर धावा होतात त्या 1 गडी बाद 11. वैद्य वॉरियर्स वैद्य वॉरियर्स आणि कुलकर्णी मंडप यांच्यातला हा सामना. 1 गडी बाद 11 अशी ही धावसंख्या. रिव्हर्स स्वीपचा हा प्रयत्न काहीसा फसलेला प्रयत्न आणि धावसंख्या स्थिरावतीये ती 1 गडी बाद 11. परत एकदा चांगला असा फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच दुसरी अशी धाव काढताना दिसतात. चांगलं असं क्रिकेट बघायला मिळतंय आणि धावा होतात त्या 1 गडी बाद 13. आणि हा एक चांगला असा झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होताना दिसतोय. दुसरा खेळाडू बाद. आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि धावा होत आहेत 2 गडी बाद 14. आजच्या दिवसातला हा 5वा सामना. वैद्य वॉरियर्स आणि कुलकर्णी मंडप यांच्यातला हा सामना. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे. मागचा सामना आपण सर्वांनी बघितला. अतिशय अतितटीचा सामना. 1 चेंडूत 1 धाव हवी होती आणि शेवटच्या चेंडूवर बॉलरचं नाव सांगावे. आणि आता तिसरं षटक घेऊन येतो ते सौरभ. सौरभ आपल्या वैयक्तिक असं पहिल्या आणि संघाचं असं तिसरं षटक घेऊन येतोय. काहीसे मिस फिल्डिंग आणि त्याचा फटका बसतोय तो संघाला आणि 2 धावा मिळत आहेत त्या कुलकर्णी मंडप संघाला आणि धावसंख्या सरसावते ती 2 गडी बाद 16. परत एकदा जबरदस्त असा फटका आणि चांगला असं क्षेत्ररक्षण करताना दिसतात. केवळ एका धावेवर समाधान आणि दुसरी धाव काढताना दिसत आहेत ते खेळाडू आणि अंपायरचा इशारा. हा थर्ड मॅन. सो थर्ड अंपायरचा इशारा आणि अशा रीतीने चेक करतायत.
आणि अशा रीतीने 2 धावा मिळाल्या त्या संघाला. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा आणि धावसंख्या सरसावते ती 18. 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या कुलकर्णी मंडप. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2 गडी बाद 18. परत एकदा लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पहिली धाव घेतात. चांगला असं क्षेत्ररक्षण आणि केवळ एका धावेवर समाधान. धावसंख्या सरसावते ती 2 गडी बाद 19. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. 2 गडी बाद 19. परत एकदा जोरदार असा हा प्रहार, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण. केवळ एका धावेवर समाधान आणि धावसंख्या होती ती 2 गडी बाद 20. हे सर्व क्रिकेटचे सामने आपण युट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. जोरदार अपील आणि पंचांचा इशारा. अवांतर धाव आणि धावसंख्या होती ती 2 गडी बाद 21. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि हा मात्र चाललाय तो थेट चौकार. जबरदस्त फटका. परत एकदा लेग साईडच्या दिशेने चाललेला हा चेंडू. केवळ एका धावेवर समाधान आणि अशा रीतीने तिसरं षटक इकडे संपतंय आणि धावा होत आहेत त्या 29. 2 गडी बाद 29 कुलकर्णी मंडप. बॉलरचं नाव आहे आदित्य. या इनिंग मधली 4थी ओव्हर घेऊन येतोय आदित्य. आदित्यने टाकलेला बॉल आणि अंपायरचा कॉल आहे वाईड.
1 रन मिळालेली आहे आणि स्कोर आहे 30 रन 2 विकेट 3 ओव्हर समाप्त. पुन्हा एकदा वाईटचा इशारा अंपायरचा. धावांमध्ये 1 रनची बढती. बॉलरने रणभाग चेंज केलेला आहे पुन्हा एकदा. पुन्हा एकदा हटवलेला चेंडू. बघूया कॅच होतो की नाही. आणि उत्कृष्ट असा कॅच. नो बॉलचा इशारा. अंपायर कडून हा नो बॉलचा इशारा आहे, त्यामुळे कॅच पकडली जाणार नाही, धरली जाणार नाही आणि त्यासोबत फ्री हिट सुद्धा मिळेल. फ्री हिटचा इशारा. आता फ्री हिटचा इशारा आहे. पहिल्या बॉलवरती एकच रन आलेला होता, तो नो बॉलचा इशारा दिलेला होता. आणि हा ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर उभा आहे. दुसऱ्या रनसाठी धावलेला आहे देवेन आणि रन कंप्लीटही केलेला आहे. 40 रन घेण्यामध्ये देवेन यशस्वी. त्यावरती रन स्कोर झालेला आहे 34 रन 2 विकेट 1 बॉल झालेला आहे 4थ्या ओव्हरचा. देवेन लेग साईडचा बादशाह समजला जातो आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक बॉल लेग साईडला मारायला घेतलेले आहेत. पुन्हा एकदा 40 रन घेण्याचा प्रयत्न आणि यावेळी सुद्धा 2 रन त्यांनी पूर्ण केलेले आहेत. रनिंग बिटवीन द विकेट्स हे खूप चांगले आहेत त्यांचे, त्याच्यामुळे त्यांचा स्कोर ही वाढत आहे. 36 रन झालेले आहेत. आणि हा उत्कृष्ट असा बॉल. ॲग्रेशन थोडस बाहेर आलेलं आहे. देवेन याला बोल्ड घेण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट असा बॉल पुन्हा एकदा आपण युट्यूबच्या मार्फतून बघू शकतो रिकॅप मध्ये. 36 रन आणि 3 विकेट. आणि पुढील फलंदाजीसाठी येतात श्रीहरी काळे. श्रीहरी काळे सुद्धा यांनी सुद्धा मागच्या वर्षी विनिंग शॉट खेळलेला होता. बघू यावेळी आपल्या संघासाठी किती रन देतात, किती रन संघासाठी मिळवून देतात. बघूया श्रीहरी आपल्या संघासाठी काय करतात ते. आदित्य यांची उत्कृष्ट बॉलिंग. अंपायरचा इशारा. 1 शॉट 1 बाउन्स दिलेला आहे. वन बाउन्सचा इशारा अंपायरचा. स्कोर झालेला आहे 36 रन. 4 बॉल झालेले आहेत आणि हा षटकार साठी मारलेला उत्कृष्ट असा शॉट श्रीहरी यांच्या माध्यमातून.
आणि परत एकदा जबरदस्त असा फटका आणि हा मात्र झेलबाद होतोय आणि अशा रीतीने धावसंख्या स्थिरावते ती 42 म्हणजे 43 धावांचं हे लक्ष वैद्य वॉरियर्स संघासाठी ठेवलेलं आहे. आणि पुढच्या मॅचच्या टॉस साठी कृपया NM11 आणि KK टायटन्स या कप्तानांनी कृपया टॉस बॉक्स साठी यावे. NM11 आणि KK टायटन्स. श्रीहरी काळे यांनी पहिल्या बॉलवरती षटकार मारलेला होता पण दुसऱ्या बॉलवरती अपयशस्वी. पुढील होणारा सामना NM11 आणि KK टायटन्स दोन्ही कप्तानांनी कृपया टॉस बॉक्स साठी यावे ही नम्र विनंती. स्कोर झालेला आहे 42 रन झालेले 43 रन टू विन. 24 बॉल मध्ये 43 रनांची आवश्यकता. पुढच्या मॅचचा टॉस आता लवकरच होतो. NM11 आणि KK टायटन्स दोन्ही कप्तान सज्ज टॉस बॉक्स पाशी. KK टायटन्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पुढील होणारा सामना NM11 आणि KK टायटन्स. KK टायटन्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. इन द मीनवाईल आता जो सामना चालू आहे 43 धावांचं लक्ष. कुलकर्णी मंडप आणि वैद्य वॉरियर्स यांच्यातला हा सामना. बॅट्समॅनचं नाव एकदा कन्फर्म करा. परीक्षित आणि शर्वरीश. स्ट्राईक वरती आहे शर्वरीश. आणि या मॅच मध्ये मॅच जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता 4 ओव्हर मध्ये.
24 धावांमध्ये 43 रनांची आवश्यकता. पहिला बॉल या इनिंगचा. 1 रनसाठी हा टोललेला आहे. पहिल्याच चेंडूमध्ये 1 रन आलेली आहे. या इनिंगचा दुसरा चेंडू आणि हा डॉट बॉल आलेला आहे. उत्कृष्ट असा बॉल यॉर्कर लेंथवर टाकलेला होता. परीक्षेतला पटकन खेळता आलेला नाहीये. पुन्हा एकदा टोलेला चेंडू आणि हा फिल्डरच्या हातामध्ये. स्कोर झालेला आहे 2. 3 बॉल 2 रन. आणि हा उडवलेला चेंडू आणि बघूया पत्र्यावरती समालोचन कक्षाच्या एक्झॅक्टली वरती षटकार मारलेला आहे. जोरदार असा फटका. या षटकारासह 4 बॉल रन झालेली, धावसंख्या झालेली 8. पुन्हा एकदा सरळ असा टोलेला चेंडू. धावसंख्या सरसवते ती 9. बिनबाद 9. पहिल्या षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा सामना. कुलकर्णी मंडप आणि वैद्य वॉरियर्स. 43 धावांचं हे लक्ष. आणि चांगला असा हा चेंडू आणि अशा रीतीने पहिलं षटक संपतंय आणि धावा होतात त्या बिनबाद 9. अनिल पोलीस षटक घेऊन येतील अनिल. बघूया अनिल आपल्या संघासाठी विकेट काढतात. की बॅट्समन त्यांच्यावरती हावी होतो हे आता आपण बघूया. स्कोर झालेला आहे 1 ओव्हर 9 रन. आता 18 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. लक्ष्य खूप कठीण आहे. पुन्हा एकदा टोलेला हा चेंडू गॅप मध्ये गेलेला आहे. सौरभ फलंदाजी क्षेत्ररक्षण करतात आणि त्यांना 1 धाव मिळालेली आहे. 2 माफ करा 2 धावा धावलेल्या आहेत. दुसरा चेंडू आणि हा उत्कृष्ट असा फटकार. 1000 रुपये आणि जबरदस्त फटका. स्ट्रेट ड्राईव्ह आणि षटकार.
तिसरा षटकार चाललाय आणि धावसंख्या थेट पोहोचते ती बिनबाद 29. 43 धावांचं हे लक्ष आणि आता धाव्यात त्या फक्त 15 धावा. आता हव्यात त्या 14 धावा. बिनबाद 29 अशी ही धावसंख्या. चांगला असा चेंडू, बऱ्याच वेळाने टाकलेला असा हा निर्धाव चेंडू आणि अशा रीतीने षटक संपतंय आणि धावसंख्या होती ती बिनबाद 29. बॉलर आहे राकेश. या इनिंगची ही तिसरी ओव्हर. 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. या ओव्हरच्या पहिले मी बोललो होतो थोडंसं लक्ष कठीण आहे, पण दुसऱ्या ओव्हर नंतर हे एकदम इझी असं वाटत होतं. पुन्हा एकदा परीक्षितच्या मार्फत 4 रन आलेले आहेत. जबरदस्त अशी फलंदाजी करतोय, आक्रमक फटके मारताना दिसतोय. चौकार आणि षटकारांची आतषबाजी बघायला मिळते वैद्य वॉरियर्स संघाकडून. 33 धावा झालेल्या आहेत आणि आता केवळ हव्यात त्या 10 धावा आणि चेंडू शिल्लक येते 11. परत एकदा लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पहिली धाव काढतात आणि दुसरी धाव काढण्यात सुद्धा यश मिळालेलं आहे. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळते. 2 धावा या संघासाठी, 2 धावा मिळत आहेत आणि धावा होतात त्या 35. बिनबाद 35 अशी ही धावसंख्या. परत एकदा एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू. असाच बऱ्याच निर्धाव चेंडूंची आवश्यकता आणि त्याचबरोबर विकेट सुद्धा घेण्याची आवश्यकता. पुढचा चेंडू परत एकदा लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक अडवेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव काही रोखू शकला नाही आणि धावा होत आहेत त्या 36. एक जबरदस्त आक्रमक सुरुवात होताना दिसते. बिनबाद 36 अशी धावसंख्या आहे. एकही खेळाडू आतापर्यंत बाद झालेला नाहीये. जबरदस्त अशी सुरुवात, आक्रमक असा प्रहार वैद्य वॉरियर्स या संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय. 43 धावांचं आव्हान. आता धावा होत आहेत त्या 36. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव मिळते ती संघाला आणि अशा रीतीने धावा होतात त्या 37. आता केवळ हव्यात त्या 6 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7. 1 षटक आणि 1 चेंडू बाकी आणि धावा हव्यात त्या 7. आणि हा मात्र विनिंग फटका मारलेला आहे. जबरदस्त प्रहार षटकार आणि अशा रीतीने वैद्य वॉरियर संघ हा या सामन्यातला विजेता संघ